सोशल मीडिया मी म्हणते की तुम्ही सोशल मीडियावरती तुमचं जितकं प्रभावी मार्केटिंग होईल ना तितकं सायकोलॉजिकली इफेक्ट कस्टमरवरती होतो. आणि तुम्ही आता त्यांचे अल्गोरिदम तुम्हाला पण माहिती की जेव्हा आपण ते बघतो तर चार तुम्ही जर सुद्धा ज्वेलरीच्या ऍडव्हर्टाईज किंवा चार कपड्यांच्या ऍडव्हर्टाईज बघितले गेले की पुढचे सगळे तुमच्या समोर त्याच पोस्ट यायला लागतात. आणि हा तुम्हाला ती घेण्याची गरज आहे का नाही या विचाराच्या पलीकडे जाऊन ती गरज ते तयार करतात. हा सगळा सायकोलॉजिकल इफेक्ट असतो. आणि ती तयार केलेली जी गरज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतही नाही की तुम्ही ते कधी घेतले. म्हणजे मी उदाहरण देते की मी जेव्हा प्रवासामध्ये असते तर सोशल मीडियावरती मी बाबा त्या रोडला जाताना कुठलं हॉटेल चांगलं आहे किंवा त्या गावामध्ये कुठले दुकानं आहेत की जिथे काही वेगळं काही मिळतंय का, हे सगळ्या गोष्टी मी इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती चेक करते आणि मी तिथे जाऊन ती बघून येते, खरेदी करते. आणि हल्ली तुमच्याकडे कस्टमर जेव्हा येतो तेव्हा तो तुमचा गुगल रिव्ह्यू बघूनच येतो ना की गुगलमध्ये तुम्हाला किती स्टार आहे, तुमच्याबद्दल लोकांनी तिथे काय दिलेले. एक हॉटेल बुक करायचं म्हटलं तरी आपण गुगलचे रिव्ह्यू वाचतो आणि त्याच्यावरती आपण ठरवतो. तो सोशल मीडियाचा इम्पॅक्ट खूप झालेला आहे.